चला मॅचला करूया सुरुवात. षटक क्रमांक सुरू होतो. पहिला गोलंदाज ट्रॅक वरती आलाय गोलंदाज हर्षद भंडारी, रफ्तार का सौदागर, लेदर बॉल क्रिकेटर. 5 ओव्हरची मॅच असेल. वेगावरती स्वार होऊन आता गोलंदाजी करेल हर्षदचा पहिला बॉल. हो वेगाने टाकला, त्याच वेगाने उत्तर हर्षद भंडारीला ठोकला पहिल्या बॉल वरती. करण ठाकूरने षटकार. पहिल्याच बॉल वरती षटकाराने आगास केला, षटकाराने स्वागत केलं. आपण बघतोय वेलकम टू द ग्राउंड, वेलकम टू द मेगा फायनल. हर्षद भंडारीचं स्वागत 6 ने करण ठाकूरचं बॅट मधून. 5 ओव्हरची मेगा फायनल. हो दुसरा बॉल ही पॉवर प्ले सुरू आहे. जवळपास फिल्डर नाहीये, बॉल चाललाय ते पहिला टप्पा घेत स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. षटकार, चौकार, त्यानंतरचा हा यॉर्कर लेनचा बॉल आणि इथे मात्र दांड्या उडवल्यात, इष्ट उद्ध्वस्त केल्यात. फलंदाज बॉलवर दिलंय करण ठाकूरला. आला सुमधुर संगीत, अप्रतिम संगीत आपल्यापर्यंत पोहोचवत असताना डीजे कुणाल आणि त्यासोबत शुभम. नवीन फलंदाज प्रथमेश पालकरी मैदानावरती एंटर होतो. हा धावा इथे पटका चांगलाय, फिल्डर आहे तर काय करत एक्झॅक्टली चालू सांगतोय. चेंडूवरती यायला हवं होतं, तसं काही घडलं नाही. तिथे झाली चुकी. बॉल पहिल्या टप्प्यावरती सीमा पार. पण पालकरी आला आणि पालकरीने ठोकला चौकार. 4 ने धावसंख्या फलकावरती 14 बॉल 4. धावा येत आहेत, विकेट आली आहे, पण धावांची गती थांबत नाहीये आणि आई बॉल चाललाय डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. पॉवर प्लेचा योग्य तो वापर हर्षद भंडारीला केलंय तर टार्गेट मैदानावरती. आता या
वरती एकूण 20. जो अनमोल हिरा होता हे दोन्ही संघाचं त्याला टार्गेट आता केलंय. काल बघितलं हर्षदला गोलंदाजी जास्त दिली नव्हती कारण की त्याच्यावरती विश्वास खूप आहे. तर विश्वासाला साजेशी गोलंदाजी करतोय सुद्धा आणि आता इथं प्रत्युत्तर पुन्हा दिलंय. प्रथमेश पालकरीची विकेट सुद्धा मिळाली हर्षद भंडारीला. धक्का दुसरा 20 वरती सोनारपाड्याला. मैदानावरती इंटर झाला तो पंजाब बघतो आर्यन ठाकूर. आता मैदानावरती जोडी मामा भांजे. एका बाजूला योगेश पाटील आणि एका बाजूला आर्यन ठाकूर. योगेश उर्फ बालट्या या नावाने चर्चेमध्ये आणावं. टेनिस विश्वामध्ये सध्या तरी आपण बघतोय तो स्ट्राकेटला आता 9 सेकंड आर्यन ठाकूर. खूप कमी वयामध्ये मात्र संघामध्ये संधी मिळाली आहे. त्या संधीचं त्याने सोनं सुद्धा केलं आणि फलंदाजीसाठी इन्व्हाइट तो आता मैदानावरती आलाय. सलामीचा फलंदाज बघितलं करण 10 धावा करून तो परत आल्यानंतर प्रथमेशने सुद्धा 10 धावा केला तोही परतला. आता मैदानावरती आर्यन आणि पहिला बॉल आता फेस करेल योगेश. पॉवर प्लेचं दुसरं षटक गोलंदाज ट्रॅकवर येतोय गोलंदाज विकी. विकी घराचा पहिलाच बॉल लीडिंग एज बॉल हवे मध्ये स्थिरक्षक डाऊन दी बॉल बिग विकेट. फलंदाज होतोय बाद. मोठा मासा झालेला सापडलाय योगेश पाटील मैदानाच्या बाहेर शून्यावरती. वीस वरती धक्का बसला. तिसरा सलगचा दुसरा धक्का. मागच्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवरती एक विकेट. आता सुद्धा पहिल्याच बॉलवरती विकेट. नवीन फलंदाज एंटर झाला मैदानावरती या संघाचा तारदार संघनायक अमोल पाटील. धावा 20 चेंडू 1 ओव्हर नंबर 2 चा खेळ सुरू. मैदानावरती पॉवर प्लेचं दुसरं षटक. फटका चांगलाय आल्याबरोबर बॉल पाठवलाय डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून अमोल पाटीलचा तडाखा षटकार. थोडस नाराज दिसत आहेत चेहऱ्यावरती. असं सुद्धा पण धावा येत आहेत कारण की प्रत्येक बॉलरचा अगेन्स्ट धावा येत आहेत आणि आता प्रत्युत्तर अमोल पाटीलला षटकारानंतर तोही मैदानाच्या बाहेर. 26 वरती धक्का चौथा. गावदेवी RM11 सोनारपाडा संघाला.
आज खेळपट्टीवरती एंटर झाला तर स्टॅकेटला त्याला मात्र आता फलंदाजी करायची आहे. 26 वरती जवळपास 4 विकेट सोनरपाडा संघाचा आहे. विकेट षटकार विकेट समीकरण बॉल हवेमध्ये पुन्हा एकदा फिल्डर करण येतोय चेंडू खाली सलगचा दुसरा धक्का. 26 वरती आता अर्धा संघ सोनारपाड्याचा डगआउटला. स्वानंद ठाकूर मैदानावरती एंटर झालाय. सगळ्याला असेल तो आता पहिला बॉल फेस करेल. त्यासोबत आर्यन नॉन सगळ्याला अजून उभा. हो लांब ठेवायचा प्रयत्न आउटसाइड दी ऑफ स्ट्रिक पिचिंग वाईड यॉर्कर डॉट बॉल येतोय. गोलंदाज आपण बघतोय विकी. हॅट्रिक बॉल होता पण तो बॉल डॉट आलाय. चेंडू झाले 5 मध्ये फक्त 6 दिले. तो एक षटकार आला होता अमोलच्या बॅटमधनं. बॉल पुन्हा हवेत पुन्हा गोलंदाज फॉलो थ्रू मध्ये आणि अजून एक धक्का. सोनारपाडा संघाला 26 वरती आता 6वा. विक्कीसाठी पारदर्शक आला आता मात्र निलेश भंडारे यांच्याकडनं रोख रक्कम 1000 रुपये. 6 धावांचं षटक त्याच्यामध्ये विकेट घेतले त्याने 4 आणि आता 1000 रुपयाचा कॅश प्राइज त्यासाठी लागू. विकी घरत 3.5 कॅश प्राइज झालाय. 2 ओव्हर 26 13 सरासरी धावा तर दाफलकावरती लागल्यात पण त्यानंतर या षटकाचा विचार केला पहिल्या ओव्हरमध्ये त्या 20 धावा होत्या हर्षदच्या अगेन्स्ट पण विकीने केलेला ते कमबॅक फक्त धावा काय कमबॅक या षटकामध्ये राहिलाय. चला बड्डे बॉय आहे आमचा मैदानावरती आमच्या व्यासपीठावरती उपस्थित त्यांना मी रिक्वेस्ट करेन की आकाश भोईर यांचा आज वाढदिवस त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. हो पहिलाच बॉल फेस करत होता इथे मात्र आर्यन डॉट बॉल व्हाईट बॉल येतो हर्षदचा. खराब बॉल सुरुवात हर्षदने पहिल्या ओव्हरमध्ये 20 धावा दिल्या तर 2 विकेट त्याला मिळाल्या होत्या पण त्यानंतर विचार जर केलं इथनं तर हा बॉल वाईट येतोय. 27 वरती धावा आपण बघतो सध्या तरी ओव्हर नंबर 3 चा खेळ सुरू झालाय. 5 ओव्हरच्या पण मेगा फायनल बघतोय. आर्यन समोरचा फलंदाज जोडीला आपण बघतो तो म्हणजे अमर मैदानावरती आहे. तो फटका चांगला आहे स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड पण दयालू तिथे उभे होते आणि टिपलाय जाईल. फलंदाज होतोय बाद. अजून एक धक्का सोनारपाडा संघाला. सातवा बाकफुटवर आता गावदेवी RM11 सोनारपाडा संघ 7 गमावलेत. धावा 27
बॉल झाला 1. हर्षदच्या खात्यामध्ये विकेट नंबर 3. 3 हर्षदच्या नावावरती 4 विकीच्या नावावरती असा धोकाचं शेड्यूल आतापर्यंत गोलंदाजाचा राहिला. हलका त्याने फक्त चेंडूला दिशा दिली. एकदा कंप्लीट झाली. सेकंडचा कॉल नसणार आहे कारण की स्ट्राईकला तर अमरला ठेवायचं. जास्तीत जास्त स्ट्राईक आता अमरला ठेवायचे स्वतःकडे कारण की धावा करायचं मोठे फटके मारण्याची क्षमता ताकद. ग्रामीणचा बाहुबली म्हणून त्याला संबोधलं जातं ओळखलं जातं याच नावाने. सध्या तरी तो चर्चेमध्ये टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. धावा फलकावरती 29 चेंडू झाले 2 गडी बाद 7. स्ट्रायकरला अमर ठाकूर पहिला बॉल करेल फेस. समोर रितेश त्या जोडीला. सध्या गोलंदाजी त्यांची खूप चांगली होते. डॉट बॉल येतोय. पुढचा बॉल घेऊन हर्षद पुन्हा सज्ज होतो. हा बॉल रिप्ले दाखवला जातोय. पडल्यावरती आतमध्ये येणारे बॉल पुन्हा तोच तसाच प्रयत्न हर्षदचा राहिला. अलॉंजी कार्पेट ऑन साइडला बॉल चाललाय. सेकंडचा कॉल रितेश करतोय पण नकार येतोय. मिळेल फक्त एकनेचा फलक पुढे जाईल. 29 चेंडू झाले आतापर्यंत या षटकातील 4 बॉल 29. दोन्ही फलंदाज आता शांत वातावरणात खेळतायत. दोघांनी एक धाव केली आहे. एकाने 2 बॉल फेस केले एकाने 1 बॉल फेस केलाय. रितेश समोर टॅप केलाय बॉल. हलका हाताने फिल्डर आहे तिथे मात्र थर्ड सगळचा आतमध्ये शॉट एक्स्ट्रा कव्हरला. मिळेल फक्त सिंगल. एकेरी दुहेरीने आता सन्मान देऊन लाईफलाईन क्रिकेटचे जिला म्हटलं जातं त्याने आता धाव फलक हलत ठेवले दोन्ही फलंदाजांनी. धावा 30. शेवटचा बॉल आहे. ओव्हरचा गोलंदाज हर्षद भंडारी. आतापर्यंत फक्त 4 धावा या ओव्हर मध्ये खर्च केल्यात आणि याचसाठी अमर मैदानावरती थांबलाय. स्ट्राईक स्वतःकडे ठेवली. जसा बॉल खराब बॅटचा रडार मध्ये तसा बॉल फेकून दिलं सीमा रेषेच्या बाहेर. व्यासपीठाच्या वरला बॉल साला लॉंग ऑन लाईनच्या बाहेर. धावा खर्च केल्या पहिल्या ओव्हरमध्ये 20. त्यानंतर या ओव्हरमध्ये 10. त्याने गडी सुद्धा बाद केली 3. पण हर्षद थोडा कवयींना मागणं ठरला. या मेगा फायनल मध्ये धावा झाल्या 36. 12.00 सरासरीने धाव फलकावरती लागला 3 ओव्हरच्या अखेर. गावदेवी आरएम लेवल सोनारपाडा सुंगाच्या स्ट्रायकरला फलंदाज रितेश नौसागरला अमर. गोलंदाजी ट्रॅकवरती रोहित मात्र कॅच पर झाले विकेट हॅट्रिक साठी. जयेंद्रजी कालन यांच्याकडनं विकेट हॅट्रिक जर रोहितने घेतली तर 3000 रुपये. त्यासोबतच निलेश भंडारी सुद्धा उपस्थित आमच्या मुख्य व्यासपीठावर. त्यांच्याकडनं सुद्धा 3000 प्रत्येक गोलंदाज आलाय. पण अजूनही हॅट्रिक कोणी घेतली नाहीये. पहिलाच बॉल रोहितचा टॅप केला. हलका त्याने फक्त मिळाली 1च धाव. 1ने फलक पुढे जाईल. फलकावरती बघतो आपण धावा एकूण 37 वरती 7. ओव्हर नंबर 4चा खेळ सुरू झालाय. रोहित खोलेगावांकडून सज्ज होतो आपण सांजा उजव्या डाव्या बाजूने. ओ टप्पा पडला. आगमन होतं आमचं गोलेगावचे हरिभक्त पारायणम हनुमान दादा महाराज पाटील यांचं इथे शुभागमन झालं. त्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत. त्यांच्या शुभास्थापन स्पर्धेला सुरुवात केली होती. उद्घाटन काल केलं होतं तर त्यांची उपस्थिती पुन्हा त्या मेगा फायनल मध्ये. हा बॉल सोडून दिला रोहित. एक्झॅक्टली काय बघतोय. लाईन थोडीशी खराब झाली. बॉल टप्पा पडल्यावर बाहेर जास्त निघून गेला आणि पंचांनी सांगितलं व्हाईट बॉल
अवांतरने फलक पुढे जाईल 44 धावा. बॉल झाले 3 बॉलमध्ये आतापर्यंत 8 खर्च केला रोहितने. रोहितला हॅट्रिकसाठी जयेंद्रजी काळे यांच्याकडनं रोख रक्कम 3000 रुपये. 3 बॉल झालेत पण 3 बॉल शेवटचे अजून बाकी आहेत. फिल्डिंग मध्ये हा बदल बघायला भेटतो. सुपर कव्हरला डिफेक्सच्या कव्हरला त्यानंतर पॉइंटला असेल एक फिल्डर, गल्लीमध्ये एक फिल्डर. हो पेल लेग बिफोर साठी फुल्लर यांचा बॉल परवानी स्वीकारू शकला नाही. फुल्लरचा समोर थोडासा शांत आतापर्यंत त्याला ठेवलं. शॉर्ट बॉल येतोय. एकच षटकार या ओव्हरमध्ये बघायला भेटला. ज्या अडुशंकर त्याने स्ट्राईक स्वतःकडे ठेवली होती. पुढचा बॉल इथे मात्र यॉर्करला अक्षरशः खोदून काढल्या बॉलला. एक धाव कंप्लीट. सेकंडचा कॉल आणि चेंडू येईल तोपर्यंत फलंदाज होतोय बाद. रनआउटचा जर कधी असे कर जर कधी नाराजगी त्या गावदेवी आराम 11 सोनारपाडा संघाच्या. स्लॉग ओव्हर स्पेशलिस्ट दुधनेर संघाचा श्रीनाथ भंडारे ज्याने कालच्या मॅच मध्ये जर विचार केला तर एक षटक टाकत असताना 2 धावा दिल्या होत्या. 4 गडी तिथे त्याने बाद केले होते. आय थिंक दुसरी मॅच ते मैदानावरती खेळत होते तेव्हा त्याने ती गोलंदाजी केली होती. पुन्हा श्रीनाथ केसरगाव एन कडनं सजवतोय समोर फलंदाज चेतनसाठी हा बॉल ऑर्कर लेन्सचा होता. फुल्लर यांचा बॉल होता. त्या लक्षाच्या खोदून काढला बॉल ऑन साईडला. काऊ कॉर्नर सजय मिळेल फक्त सिंगल सॅकेटला सरकला अमर ठाकूर. पुन्हा एकदा 2 षटकार 8 बॉल फेस केले त्याने. 14 वरती तो खेळतोय. श्रीनाथ समोर आता असेल 46 हा फुलकावरती झाले. ओव्हर नंबर 5 स्लॉग ओव्हरचा खेळ सुरू आहे. इथून 2 मोठे फटके जर आले तर 50+ कमीत कमी 50 ते 55 पुढे गेला तर एक फायटिंग स्कोर उभा होईल. तो म्हणजेच सोनारपाडा संघाचा. टॉस गमावला होता. विकेटला खूप महत्व पण 8 गडीच तो त्याने गमावलेत. टॉसही गमावलाय. धावा येत आहेत 46 आहेत. 5 बॉल बाकी आहेत. असा बॉल तुम्ही अमरला देऊ शकत नाही. शॉर्ट बॉल आणि त्याला फेकून दिलंय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. साणेचा पुलक पुढे 52 वरती बॉल झाले. 2-4 बॉल बाकी आहेत. 9 बॉल 20 वर खेळतो अमर. मैदानावरती अजूनही उभा. मी अगोदर सांगितलं जेवढा काल अमर मैदानावरती उभा राहील तेवढे मोठे फटके बघायला भेटतील आणि तेवढे धावाही बघायला भेटतील. त्या म्हणजे सोनारपाडा संघाच्या 52 झाल्यात. 4 बॉल बाकी आहेत. 4 बॉलमध्ये एखाद मोठा फटका अमरच्या बॅटमध्ये येणं अनिवार्यच असेल कारण की तो सध्या चांगली फलंदाजी करतो. एखादी किल्ला लढतोय. डाव सावरले त्याने. 9 बॉल 20 वरती तो खेळतोय. 52 झाल्यात. 8 गड्यांचा मोबदल्यामध्ये श्रीनाथ
हो इथे मात्र आतमध्ये येणारा बॉल लेग स्टिक वरती जातोय, फलंदाज होतोय बाद. मोठा धक्का शेवटच्या मुवमेंटला जेव्हा गरज होती तिथे मात्र हा 9वा धक्का अमर ठाकूरच्या स्वरूपात RM11 सोनारपाडाला. फटका इथे चांगला ऑन साइडला बॉल चाललाय, एकच धाव मिळेल. त्रेपन्न धावा. नवीन फलंदाज सौरभ मैदानावरती उभा. चेतनच्या बॅट मधला फटका चांगला आहे, दाल उभा आहे, लॉंग ऑनला टिपला त्याने झेल. 10वा गडी बाद. ऑल आउट झाला या स्पर्धेमध्ये. पहिला संघ ठरला तो गावदेवी RM11 सोनारपाडा संघ. 53 वरती पूर्ण संघ मात्र बाद झालाय. फायटिंग स्कोर तर उभा झालाय कारण की गोलंदाजी सोनारपाड्याकडे तेवढी चांगली आहे. आता फाईट करायच्या धावा डिफेंड करायच्या ते 54. आणि आता समोर संघ आहे तो म्हणजेच हेदुटणे संघ. सामना सुरू होईल. मेगा फायनल आपल्या समोर रंगेल, लढेल. कोण चॅम्पियन पदक पटकावेल, कोण आपलं नाव कोरल्या चषकावरती, या ऐकवत मी जातोय कॉम्बॉक्स मध्ये करतोय परिवर्तन. आवाज भोपर जा. आणि तुर्तच आगमन झालंय आमचे कोळेगावचे मनीष पाटील ज्यांच्याकडे स्पॉन्सर्ड आलाय तर उमसाई MTC या वाहिनीवरती आपण ही स्पर्धा कव्हर करतोय आणि त्यांचं आगमन झालंय. त्यांना मी विनंती करतोय आपण व्यासपीठावरती करतोय. आपण व्यासपीठावरती यायचं आपले सर हार्दिक हार्दिक स्वागत. आणि टाव संपलाय तर पहिला धावा 53-54 तर करायचा पाटलाक मैदानावरती तो म्हणजेच हैदुटणे या संघाला. आपण करू आता काही शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित बालकृष्ण पाटील यांचा शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. मी रिक्वेस्ट करेन हनुमान महाराजांना की आपल्या शुभ आपण बालकृष्ण पाटील यांचा शुभ सन्मान करायचा. यायचा बालकृष्ण पाटील आपले शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये केलं जाईल. हे आपण शुभ सन्मान करतो आमच्या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित बालकृष्ण पाटील. शुभ सन्मान आपण करतोय हनुमान महाराज पाटील यांच्या शुभ हस्ते. त्यानंतर मी विनंती करतोय माय माऊली स्पोर्ट्स प्रोप्रायटर उदयदादा भंडारी यायचं होते. भंडारी आपले सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये केलं जाईल. ज्यांच्याकडनं आम्हाला प्लेअर ऑफ द टुर्नामेंट, मॅन ऑफ द सिरीज ची ट्रॉफी स्पॉन्सर्ड केली आहे. सर्व मान्यवरांचा शुभ सन्मान. त्यानंतर मनीषदा पाटील आपण यायचं आपले शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केलं जाईल. मला सांभाळायचं आपणच. आपल्या शुभ हस्ते आपण मनीष पाटील यांचा शुभ सन्मान करूयात. आमच्या कोळेगावचे पोलीस पाटील
मनीष यज्ञेश्वर पाटील यांचं शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केलं जातं प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. त्यांच्याकडनं आम्हाला 2 दिवस यूट्यूब लाईव्ह नक्कीच त्यांनी आम्हाला पुरवून दिलंय. त्यासोबतच सर्वेश आपण यायचं थांबायचं महाराज, आपण अजून एक शुभ सन्मान करूयात. चला सर्वेश यायचं, सलामी जोडी एंटर करायचे. चला दुसरे संघ आपले सलामी जोडी आपण एंटर करायचं. काही शुभ सन्मान आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती पार पाडतो आणि बोलतो कॉम्बॉक्स मध्ये जिथं मेगा पॅनल सुरू होईल या ऐकवत आवाज पुन्हा डोंबिवली भोपरगावचा आमचा आदरणीय गुरुवर्य विनोदजी पाटील सरांना. थँक्यू व्हेरी मच ओमकार. एक ओमकार जो कॉमेडी करतोय, एक ओमकार पाटील आमच्याबरोबर स्कोरिंगही करतोय. असे 2 ओमकार आहेत आणि ओमकार म्हटलं की गणपतीचं हे नाव आहे. तळुया मैदानाकडे बघूया. गणपती बाप्पाचं खरं तर स्मरण करून ही स्पर्धेला सुरुवात आपण केली होती आणि आता आपण अंतिम पर्वामध्ये आहोत. मैदानामध्ये आपण बघतायत ओपनिंग बेल जाते आणि स्क्रीनवरती आमचे सगळे लाडके मान्यवर ज्यांचे आत्ताच आपण बघितलं की त्यांचा मान सन्मान झाला. हरिभक्त परायण हनुमान महाराज यांचं आगमन झालेलं आहे आणि नेहमीच आम्हा समालोचकांवरती कलाकारांवरती त्यांचं विशेष प्रेम नेहमीच त्यांनी जाहीर केलेले. अनेक ठिकाणी त्यांची आमची भेट होत असते आणि क्रिकेटवरती त्यांचं नितांत प्रेम आहे. त्याचबरोबर स्क्रीनवरती आपण बघू शकाल हरिचंद्र ठाकूर देखील सोनारपाडाचे आणि त्याचबरोबर मनीष पाटील देखील त्या ठिकाणी दिसत आहेत आपल्याला आणि आमचे उदय भंडारी देखील जे MM स्पोर्टचे सर्वा. बॉलिंग मार्कवर बाहुबली तयार होतोय. बाहुबलीने संघाला खऱ्या अर्थाने तारलं कारण ज्या पद्धतीने दुसरं षटक जिथे धावा आल्या होत्या केवळ 4 विकेट, एकूण 6 विकेट पहिल्या 2 ओव्हरमध्ये गमावल्या 26 वरती. पण बाहुबली थांबला, बाहुबलीने फाईट केली आणि बाहुबलीने या संघासाठी एक उपयुक्त खेळी साकारली. 53 धावा झालेल्या आहेत. तर निलेश भंडारी याचकडून 3 चौकाराला 2000 रुपये आणि 3 षटकाराला 3000. तसं जयेंद्र काळन याचकडून रोहितला 3 चौकार ठोकल्या 2000 आणि 3 षटकारासाठी 3000 रुपये. ओहो अप्परकट झेलची शक्यता. फलंदाज बाद. काय घडलंय? उसळणारा हा वेगवान चेंडू इनफिल्डच्या वरून काढायचा होता, पाठवायचा होता थर्ड मॅनच्या दिशेने, पण त्या ठिकाणी टायमिंग तितकं चांगलं राहिलं नाही. चेंडूमध्ये फारशी जास्त गती नव्हती आणि त्यामुळे हा चेंडू इनफिल्डच्या आत झेल टिपण्यात आला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी रितेशने हा झेल टिपला. पाहू शकाल ॲक्शन रिप्लेमध्ये काय घडलं होतं. जागा बनवली त्या फटक्यासाठी पण इनफिल्डच्या वरून पाठवता आला नाही. रोहित बाद होतो आणि मैदानामध्ये पहिला धक्का लागतोय एदुडने संघाला 0 या धावसंख्येवरती. कुठल्याही समर्थकाचं डोकं फिरेल. संघाचा फ्रंट लाईन बॅट्समन आघाडीचा फलंदाज अशा पद्धतीने 0 बाद होतो, ते देखील फायनलच्या मॅचमध्ये. समोर सोनारपाडा संघ 54चं टार्गेट आहे. 10.80 धावांची आवश्यक गती आहे. मैदानावरती न्यू बॅटर प्रशांत कुंभारकर दाखल झालेला आहे. फाईट करावी लागेल, संघर्ष करावा लागेल. जो संघर्ष आपण अमरचा बघितला पहिल्या इनिंगमध्ये, तोच अमर मात्र इथे विकेटने सुरुवात करतोय आपल्या बॉलिंगची. पुन्हा एकदा अमर प्रशांतसाठी. शॉर्ट ऑफ लेंथ अधिक उसळणारा व्हाईट बॉलचा इशारा अंपायर करतायत. अंतिम सामना, फायनलचा सामना. एका बाजूला गावदेवी आर्मी सोनारपाडा, दुसऱ्या बाजूला आपण बघतोय एदुडने संघ चेस करतोय. एकूण 54 धावा चेस करायचे आहेत. 1 धाव वाईटच्या रूपाने आलेली आहे. बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा अमर. फुलटॉस स्विंग केलाय, गॅप मध्ये फिल्डर येतात डीप मधून. क्षेत्ररक्षण खूप चांगलं झालंय.
केवळ एक धाव या दरम्यान आणि पहिली धाव ही बॅटने ते हेतून टीमसाठी प्रशांतच्या 2 धावा धावफलकावरती आहेत. सुरुवात धमाकेदार झाली होती. पहिल्या इनिंगमध्ये आपण बघितले 20 धावा आल्या होत्या पहिल्याच ओव्हरमध्ये, पण 2 विकेट देखील हर्षदने त्या ठिकाणी प्राप्त केली होती. या संघाचा फ्रंटलाईन बॉलर फार कमी वयामध्ये हर्षदने इम्प्रेस केला आणि 2 षटकं त्याची अप्रतिम राहिली. काही ठिकाणी थोडासा चेंडू खराबही पडले, पण दुसरं षटक कलाटने देणार होतं त्या डावाला. तिथे 4 विकेट प्राप्त केले. त्या ठिकाणी गोलंदाज आपण बघितला विकीला. त्याला 1000 रुपयाचं पारितोषिक देखील देण्यात आलं निलेश भंडारी यांच्याकडून. बॅटचे चेंडू गेला बॅकवर्ड पॉइंटला, खराब फिल्डिंग, गेला चेंडू सीमारेषे बाहेर. येतो हा पहिला चौकार टीम हे दुडणे साठी. कट करायचं होतं, बॅटची एज लागली आणि त्या ठिकाणी फिल्डिंग खराब झाली. फिल्डर बॅकवर्ड पॉइंटला रिद्धेश होते, 2 पायाच्या मधून निघून गेला चेंडू. अमर राऊंड विकेट. हो 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 उडवलाय, फिल्डर आहे डीप मध्ये. क्षेत्ररक्षण चांगलं होतं त्या ठिकाणी आपण बघतोय. आर्यन होते, 2 धावा इथून वाचवल्या, 2 धावा इथून मात्र पूर्ण केल्यात आणि 2 धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 8 धावा झाल्या आहेत. टार्गेट फार जास्त मोठंही नाही आणि एकदम छोटंही नाही आहे. एक फायटिंग टोटल उभी केली सोनारपाडाने आणि फायनलच्या मॅचमध्ये 53 धावसंख्या 5 ओव्हरमध्ये एक फायटिंग टोटल जरूर सिद्ध होऊ शकते. पण हेदुडणे संघ देखील या मैदानावरती फाईट करेल, तो देखील संघर्ष करणं जाणतोय. सरळ केलेले आहेत, फिल्ड त्या ठिकाणी जातात अमोल. काय जबरदस्त फिल्डिंग बघा, थोडीशी काळजी घ्या. त्या ठिकाणी विजेचा खांब आतमध्ये आहे. काही स्पर्धांमध्ये आम्ही बघितलं होतं की तिथे एक गादी बांधण्यात आली होती, कारण की कधी बऱ्याच वेळा खेळाडू वेगाने धावत जातात, तिथे धडकले तर दुखापत होऊ शकते. त्यामुळे ही काळजी घ्या. अशा मॅचेस खूप खेळायच्यात भविष्यात. अशा कित्येक मॅचेस आपण जिंकू हारू ते नंतरची गोष्ट, पण आपल्या जीवाला जपा, आपली काळजी घ्या. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय 10 धावा. षटक क्रमांक पहिले प्रगतीपथावरती. 5 चेंडू आतापर्यंत झाल्यात, 1 विकेट गमावलाय. एक चांगली पार्टनरशिप होताना दिसते. राऊंड दी विकेट येत आहेत. फुल टॉस डाव केला, समोर फिल्डर, क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. फिल्डर त्या ठिकाणी अत्यंत चपळ चतुर क्षेत्ररक्षक प्रथमेश त्या ठिकाणी होते. आणि बघा काय घडलंय, नजर आडी और दुर्घटना घडली आणि बघता बघता इथे सिंगलचं रूपांतर आपण बघताय डबलमध्ये पूर्ण केलं. धावफलकावरती बघतोय आपण 12 धावा झाल्यात, 1 विकेट गमावलेलं आहे. बाहुबलीचे षटक संपन्न होत आहे. टार्गेट 54 धावांचे, म्हणजे अजूनही 42 धावा विजयासाठी हव्यात आणि त्या करण्यासाठी 24 चेंडू शिल्लक आहेत. खूप जबरदस्त कामगिरी या इनिंगमध्ये. पहिल्या इनिंगमध्ये आपण चढ उतार बघितले. सुरुवात धमाकेदार झाली, त्यानंतर कमबॅक झालं हेदुडणेचं, त्यानंतर चांगलं फिनिशही करण्यात आलं. खूप लवकर विकेट गमावले होते, पण अमरने एक झुंजार खेळी साकारली आणि एक फायटिंग टोटल उभी केलेली आहे. सोनारपाडाचे हेदुडणेचे समर्थक यूट्यूबच्या माध्यमातून बघत असतील, त्यांचं मनापासून आम्ही स्वागत करतो. आणि त्याचबरोबर काही प्रेक्षक असे असतील जे इतर गावातील असतील, फक्त क्रिकेटचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी यूट्यूबवरती आमच्यासोबत जोडले गेले असतील, त्यांचं ओमसाई MTC या वाहिनीवरती आम्ही स्वागत करतोय. गावदेव चषक 2025 कोळेगावावरती नेहमीच ज्याची श्रद्धा, त्याची कृपादृष्टी राहिलेली आहे असा गावदेव, आणि या गावदेवाच्या नावाने ही स्पर्धा आपण बघतोय. 2 दिवसीय स्पर्धा. पहिल्या दिवसात हेदुडणे संघ अंतिम फेरीमध्ये पोहोचला. आजच्या दिवसामध्ये आपण बघतो 8 संघातून गावदेवी RM11 सोनारपाडा संघ अंतिम फेरीमध्ये खेळत असताना 12 धावा. बॉलिंग मार्कवर तयार त्या ठिकाणी करण ठाकूरला आणलेले निलजे गाविंडकडनं. आडव्या बॅटने स्वीप करतात, फिल्डर डीप मध्ये आहेत. बॅकवर्ड स्क्वेअरला चेंडू गेला, पहिली धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्नही सफल होतोय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. एक धावेसाठी संघर्ष करावा लागेल, मैदानावरती लढावं लागेल, घाम गाळावं लागेल आणि हे नक्कीच इथून करावं लागेल, कारण की चॅम्पियन पदावरती नाव कोरायचं आहे. पहिला क्रमांक नेहमीच महत्त्वाचा मानला गेलेला आहे. जरी 4-5 बक्षिसं असली तरी प्रत्येकाला पहिला क्रमांक पटकवायचा असतो. या अजिंक्य पदावरती आपलं नाव कोरायचं आहे. गावदेव चषक 2025 उचलायचा आहे. अत्यंत सुंदर अशा या ट्रॉफी सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहेत. 2 दिवसीय स्पर्धा पण अत्यंत सुंदर आयोजन या ठिकाणी करण्यात आले. जय गावदेव क्रिकेट संघ कोळेगावच्या माध्यमातून. उर्दी विकेट, रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न,
धोका पत्करला होता. हा फटका अत्यंत घातक आहे, आत्मघाती फटका ज्याला म्हटलं जातं. चले तो दुश्मन की गर्दन कट जाए वरना खुद की गर्दन कट जाए, असा हा फटका बऱ्याचदा अंगलट देखील येतो. पण आज गोलंदाज करण ठाकूरने या फटक्याचा सर्रासपणे वापर केला आणि खूप जबरदस्त बॅटिंग केली त्याने. ऑन साईडला ड्राईव्ह करतात. पहिली धाव वेगाने घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी होणार नाही. चांगलं क्षेत्ररक्षण डीपमध्ये आपण बघताय. प्रथम त्या ठिकाणी फिल्डिंग करत असताना धावसंख्या धावपलकावरती जाऊन पोहोचली ती 15च्या घरामध्ये. आमचे मॅन्युअल स्कोरर ओमकार पाटील, त्याचबरोबर आमचे ऑपरेटर सागर फराड. अत्यंत सुंदर पद्धतीने टेलिकास्ट सुरू आहे. MTC अत्यंत नामांकित अशी वाहिनी आणि हळूहळू सबस्क्रायबर वाढत चाललेले. आणि सबस्क्रायबर हीच खरी श्रीमंती एखाद्या चॅनलची असते. त्यामुळे बऱ्याचदा सबस्क्रायबर मीटर अनेक चॅनल दाखवत असतात स्क्रीनवरती. बॉलिंग मार्कवर तयार करण. स्ट्रायकिंग एंडला आपण बघतोय करण टू करण राऊंड द विकेट येत आहेत. ओहो, संपर्क नाही झाला. चेंडू सरळ विकेट किपर योगेच्या हातामध्ये. डॉट बॉल येतोय. डॉट बॉल प्रेशर वाढू शकतील. दुसरं षटक जसं इकॉनॉमिकल राहिलं आपण बघितलं हेतुडने संघाकडनं विकीचं, तसंच हे षटक देखील आतापर्यंत इकॉनॉमिकल राहिले. 4 बॉलमध्ये केवळ 3 धावा आल्यात. 15 धावा धावफलकावरती आपण बघतोय. मोठ्या फटक्याची नितांत गरज. ओ सुंदर चेंडू ऑफस्टंपवरती खोलवर टप्प्याचा. मिड ऑफच्या दिशेने चेंडू जातोय. स्वतः येऊन करण चेंडू उचलतात. 1 धाव या दरम्यान येते. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय 16 धावा. टार्गेट 54 धावांचे, म्हणजे अजूनही 38 धावा विजयासाठी हव्यात. मॅच अजूनही बॅलन्स आहे. एकच विकेट गमावलाय. विकेट हातामध्ये. बॉलिंग मार्कवर तयार पुन्हा एकदा करण. निळजे गाविंकडनं साईड चेंज करतायत राईट हँडेडसाठी. आता ओव्हर द विकेट येत आहेत. स्ट्राईकला प्रशांत कुंभारकर. 4 बॉलमध्ये 4 धावा केल्यात प्रशांतने. ओहो, स्वीप केलाय स्क्वेअर लेगला. उंच उंच आणि गेलाय. नाही, बघूया काय घडलंय. व्हॉट एफर्ट्स, काय जबरदस्त प्रयत्न. फिल्डर त्या ठिकाणी आपण बघतोय प्रथमेश पालकरी होते. ग्रेट एफर्ट्स. पण आता थर्ड अंपायरला प्रश्न विचारलाय. चेक करूया आपण. 6 दिलेत का? तिथे आमचे व्हॉलेंटियर आहेत खुर्चीवरती, पण बघूयात त्यांनी व्यवस्थित बघितलं असेल तर सिग्नल त्यांनी व्यवस्थित द्यायला हवा. आपण चेक करूया. स्लो मोशनमध्ये आपण बघूया. सुंदर पद्धतीने चेंडू फॉलो केला आहे, पण जो क्षण आपल्याला हवा आहे शेवटला. आणि काय एफर्ट्स आहे बघा. हवेत पाय. ग्रेट एफर्ट्स. चेंडूला आत ढकललेलं आहे. जेव्हा चेंडूला स्पर्श केला होता तेव्हा त्यांचा पाय हवेत होता, पण तो कुठून त्यांनी जंप घेतले हे आपल्याला क्लिअर व्हायला हवंय. आपण चेक करूया. थोडंसं कठीण आहे, पण बघूया आपण झूम करून. तर फार महत्त्वाचं डिसिजन असणार आहे, कारण ही मॅच फायनलची मॅच आणि या मॅचमध्ये हा डिसिजन फार महत्त्वाचा असू शकतो. जर इथून हा चेंडू अडवला असेल व्यवस्थित तर या धावा कमी येतील. किती धावा धावून काढल्या ते नंतर आपण चेक करूया. पण प्रयत्न अफलातून झाले. 100% नाही, हे 200% कमिटमेंट याला म्हणतात. आणि प्रयत्नांना पारितोषिक जर असतं तर ते प्रथमेश पालकरीला जरूर मिळालं असतं. असे प्रयत्न आपण सातत्याने बघतोय. आजही आपण बघितलं. मगाशी आपण स्टेजच्या उजव्या बाजूला ते एफर्ट्स बघितले होते. थोडंसं आपण चेक करतोय. थोडी सावली तिथे येते आपल्याला, ते व्यवस्थित दिसत नाही. थोडासा वेळ लागतोय. रतन मानेरकर त्या ठिकाणी जाऊन चेक करतायत, पण आता चेक काय करणार हा देखील प्रश्न आहे. व्हॉलेंटियर तुम्ही बघितलंय का?
कारण त्यांचा पाय पट्टीवरती होता, तिथून त्याने उडी घेतली होती, बाहेर गेले होते आणि अशा प्रकारे हा षटकार धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय या ठिकाणी झालेली ती म्हणजे या षटकाराच्या मदतीने एकूण 22 धावा. बघा व्हॉलेंटियर जर असतील तर इथे जमा होण्यापेक्षा तिकडे जावा. शेवटची मॅच आहे, उगाच कुठली कॉन्ट्रावर्सी नको आहे. मॅच दोन्ही टीमच्या दृष्टीने महत्वाची आहे. तर 22 धावा धावफलकावरती आणि या षटकाराने मात्र हे षटक आपण बघतायत. करणचं 10 धावांचं राहिलं. बॉलिंग मार्कवर परिवर्तन त्या ठिकाणी तयार रिद्धेशला आणलेल्या तिसऱ्या षटकामध्ये. तर इक्वेशन आपण जर बघितलं तर 32 धावा इथून करायचे आहेत आणि चेंडू शिल्लक असतील 18. 54चं टार्गेट आहे. रिक्वायर्ड 11.67. ओहो हवेत झेलची शक्यता. फलंदाज बाद. 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज करण बॅक टू द पॅव्हिलियन. आणि बघा फुल टॉस बॉल होता. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण बघितलं की स्वीप करायचं होतं. बॅटची एज लागली आणि चेतनने अगदी सहजतेने हा झेल टिपला. पुन्हा एकदा दाखवत आहे. फुल टॉस बॉल होता. माहिती आहे करणला चूक झाली आहे. टायमिंग व्यवस्थित झालं नाही. बॅट आधी फिरली, चेंडू मात्र नंतर बॅटच्या एजवरती लागतो आणि अशा प्रकारे चेतनने हा झेल टिपला. न्यू बॅटर मैदानावरती दाखल झाला आहे. त्या ठिकाणी नचिकेत भंडारी न्यू बॅटर मैदानावरती येतोय. आल्या आल्या हातावरती माती लावतोय जेणेकरून बॅट निष्ठू नये, व्यवस्थित ग्रीप करता यावी. हँडल त्या ठिकाणी तयार होतात नचिकेत. 4थ्या क्रमांकावरती 2 विकेट गमावल्यात 22 वरती. बॉलिंग मार्कवर रितेश. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. ओहो उसळणारा बाहेर निघणारा चेंडू. डॉट बॉल येतोय. अप्रतिम लाईन लेंथ आपण बघताय त्या ठिकाणी रितेशची. पहिला चेंडू फुल टॉस होता, त्यावरती विकेट जरूर प्राप्त झाली, पण हा चेंडू आपण बघताय पडल्यानंतर स्लाइटली बाहेर होतोय. बॉलिंग मार्कवर तयार. तयार अंकलेश दिगंबर या पण. हा चेंडू हवेत आहे. झेलची शक्यता आणि जबरदस्त झेल त्या ठिकाणी टिपलेला आहे. क्षेत्ररक्षक आपण बघतायत प्रथम हा झेल टिपलाय. फलंदाज बाद. विकी गरज ज्याने पहिल्या इनिंग मध्ये बॉलिंग करत असताना तब्बल 4 गडी बाद केले, 6 धावा दिल्या होत्या, तो मात्र बॅटिंगसाठी मैदानावरती दाखल झालाय. 22 धावसंख्या धावफलकावरती आहे. टार्गेट 54चे 32 अजूनही करायचे आहेत आणि 32 करण्यासाठी आता चेंडू शिल्लक आहेत 15. काय गोलंदाजी झाली रितेशची. एकही धाव नाही, 2 विकेट प्राप्त केल्यात पहिल्या 3 बॉलमध्ये आपण बघतायत. पुन्हा एकदा रितेश लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. हो बॅटची एज गेला चेंडू फाईन लेगच्या दिशेने. फिल्डर धावताय चेंडूला अडवलाय. काय जबरदस्त क्षेत्ररक्षण चेतनचं त्या ठिकाणी आपण बघताय. या संघाचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक चेतन ज्याने एक झेल टिपला या ओव्हरमध्ये आणि आता आपण बघताय की ग्राउंड फिल्डिंग अप्रतिम आपण बघताय. 24 धावा झाल्या. 30 धावांची अजूनही गरज विजयासाठी आणि या 30 धावा करण्यासाठी
तब्बल चेंडू शिल्लक आहेत 14 चेंडू 30 धावा. मोठ्या फटक्यांची नितांत गरज मैदानावरती. विकी करत 2 वरती खेळतो. दुसऱ्या बाजूला प्रशांत कुंभारकर 10 वरती नाबाद. ओ शफल घ्यायचा प्रयत्न. चेंडू फायनलच्या दिशेने जातोय. या दरम्यान ही एक धाव इथून मिळते आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 25. 29 धावांची गरज आहे. अजूनही 13 चेंडू शेष आहेत. दिगंबर काळन डीके त्याचबरोबर अंकलेश या आपण तर दादा येत आहेत मला वाटतं अगदी दादा त्यामुळे थांबलेले आहेत. 25 धावा झालेले आहेत धावफलकावरती आपण बघतायत. विजयासाठी अजूनही थोडं 29 करायचे आहेत. बॉलिंग मार्कवर तयार रिदेश. या षटकात केवळ 3 धावा 5 चेंडू दिल्यात. 2 विकेट बाद केले आहेत. स्ट्राईकला प्रशांत कुंभारकर. ओहो आडव्या बॅट निघायचा प्रयत्न. चेंडू पडल्यानंतर बाहेर निघतो आणि काय घडले. फलंदाज झावचीच्या रूपाने बाद होतोय. बारा विजयासाठी हव्यात धावा. एकूण 29. 14.5 धावांची आवश्यक गती प्रति ओव्हर मागे. मागचं षटक अत्यंत इकॉनॉमिकल राहिलं. त्या षटकामध्ये आपण बघितल्या केवळ धावा आल्या होत्या त्या 3. 2 विकेटही तिथे आपण बघितले. एक धावचीच्या रूपाने 1 विकेट आपण बघितला. एकूण 3 विकेट बाद झाले होते मागच्या ओव्हरमध्ये. बॉलिंग मार्कवर तयार. प्रथमला आणलेले 4थ्या षटकामध्ये 12 चेंडू 29 ची गरज. स्ट्राईकला प्रशांत. उडवलाय समोर लॉंग ऑनला फिल्डर. वेल जज कॅच. फलंदाज बाद. सुंदर झेल त्या ठिकाणी टिपलेला आहे आर्यनने आणि प्रशांत कुंभारकरच्या खेळीचा अंत होतोय. तरी विजय होऊ शकतील कारण सोनारपाडा संघाचं ऑल आउट झालेलं 53 वरती. पण एक चांगली टोटल उभी केली आहे. फायटिंग टोटल आहे. ही धावसंख्या चेसेबल होती. ज्या पद्धतीने आपण बघितलं एदुटणे संघाचा बॅटिंग लाईनअप आहे पण पूर्णपणे अग्रक्रम कोसळलेला. 5 विकेट गमावलेले मैदानावरती दयाळू त्या ठिकाणी आले आहेत आणि त्याचबरोबर आत्ताच मैदानावरती दाखल झाले अर्षद भंडारी. लढावं लागेल. फाईट करावी लागेल. मोठे फटके मारावे लागतील तरच या मॅचमध्ये विजय प्राप्त होईल. हो हो सरळ निघतो चेंडू पडल्यानंतर. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल येतोय. 10 चेंडू 29 ची गरज आहे. हर्षद पुन्हा एकदा तयार. बॉलिंग मार्कवर प्रथम. सातत्याने प्रथमेश हे सगळे आर्यन इम्प्रेसिव्ह कामगिरी करतायत. हे सगळे उभरते सितारे सोनारपाडा संघाचे. फुलटॉस स्विंग गेलाय. उडवलाय पाठवलाय गेलाय का बघूया आणि गेलाय थेट फिल्डरच्या हातामध्ये. हर्षद बाद होतोय. 6वा धक्का मैदानावरती.
मैदानावरती श्रीनाथ भंडारी मैदानावरती येतोय. 6 गडी गमावल्यात 25 या धावसंख्येवरती. थोडीशी नाजूक परिस्थिती आपण बघताय मैदानावरती. 9 चेंडूत 29 करायचे आहेत. फायनलचा सामना गावदेव चषक 20-25 अंतिम लढत, अंतिम सत्र आपण बघतायत. श्रीनाथ स्वीप करण्याचा प्रयत्न, अपील लाऊड अपील झालं होतं, पंचांनी फेटाळलं. या ठिकाणी आपण बघतोय 1 धाव पूर्ण करतायत. स्ट्राईक वरती येत आहेत दयाळू. बघूया आता एकमेव अशा दयाळू या मैदानावरती राहिलेल्या आहे दोन्ही संघासाठी ज्याच्याकडे मोठे पटके खेळण्याची क्षमता आहे. पण बघूया 8 बॉल 28 करायचे आहेत. तर लेग बायच्या रूपाने धाव येते. 8 चेंडू आणि 28 ची गरज आहे. स्ट्राईकला दयाळू. बॉलिंग मार्ग तय्या प्रथम यावरचा 5वा चेंडू घेऊन येतोय. प्रथम निळजेगाव इनकडनं वरती विकेट. हो 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 अगदी सरळ गेलाय पण फिल्डरच्या हातात. आणि काय घडतंय मैदानावरती, खूप सुंदर झेल आर्यनने टिपलाय. वाटलं होतं की या फटकाच्या पद्धतीने बॅटवरती आला, आवाज आला जाईल बाहेर, पण नाही गेला. नशीब देखील साथ देते गावदेवी आर्यन इलेव्हन सोनारपाडा संघाची. 7वा गडी बाद होतो मैदानावरती 26 वरती हे दुर्निय संघाचा. प्रेम मैदानावर आहेत. प्रेम म्हात्रे 7 चेंडू 28. 7 चौकार मारावे लागतील, किमान 3-4 षटकार तर मारावेच लागतील. सुरुवातीला 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का, नाही. काय जबरदस्त फिल्डिंग आर्यनची. सिंगल येते आणि सिंगलने आता इक्वेशन बदलेल. 4 षटकार संपल्यात. धावा फलकावरती आहेत. 27 करण्यासाठी हे दुर्निय संघाने 24 चेंडू घेतलेत आणि पुढचे 27 करण्यासाठी आता 6 चेंडू शिल्लक आहेत. विकेट मात्र 3 या ठिकाणी शिल्लक आहेत. 6 बॉल 27 ची गरज आहे. प्रचंड संघर्ष आपण बघितला आहे दुर्निय संघाचा. गोलंदाजी चांगली झाली, काही ठिकाणी धावा जरूर आल्या, पण ही धावसंख्या 54 5 ओव्हरमध्ये एकदम विशाल किंवा एकदम मोठा स्कोर नव्हता, पण धावा आल्या नाही. सुरुवातीलाच आपण बघितलं तर पहिल्या 2 ओव्हरमध्ये 22 होत्या, पण तिसऱ्या आणि चौथ्या षटकामध्ये धावा दोघांच्या मिळून आपण बघितलं 5च आल्या आणि तिथून ही मॅच सोनारपाडा संघाच्या बाजूने गेली. आणि आत्ताही त्यांचं पारडं जड आहे. चॅम्पियन पदावरती आपलं नाव कोरण्यासाठी ते तयार आहेत, कारण 6 चेंडू 27 करायचे आहेत. स्ट्रायकिंग एंडला प्रेम, बॉलिंग मार्क तयार रितेश. बॅटचे 1 चेंडू मागे गेलाय, त्या ठिकाणी धावचीची संधी आहे. फलंदाज बाद होईल का प्रश्न आहे आणि ते फलंदाज बाद होते. 8वा धक्का मैदानावरती. बॅटचे चेंडू गेला मागे, वेल स्टॉप. चांगलं क्षेत्ररक्षण चेतन होतं त्या ठिकाणी. डॉट बॉल. केवळ औपचारिकता आता शेष राहिली या मॅचमध्ये. फायनलचा सामना थोडासा रंगतदार व्हायला होता. एक चांगली चुरस प्रेक्षकांना अनुभवायची होती, पण तसं घडलं नाही. त्यामागचं कारण बॅटिंगमध्ये हे दुर्निय संघ पूर्णपणे अपयशी ठरला. स्वीप करण्याचा प्रयत्न, संपर्क नाही झाला. पुन्हा एकदा चेंडू मागे जातोय. आणखीन एक सुंदर चेंडू आपण बघता. रितेश चांगलं लयमध्ये आज दिसले, खूप चांगली बॉलिंग गेलेली आहे. केवळ 3 चेंडू आता शिल्लक आहेत या डावातील. 27 धावा करायच्या आहेत. चॅम्पियन पदावरती आपलं नाव सोनारपाडा संघाने कधीच लिहिलेलं आहे, कोरलेलं आहे. झेलची शक्यता, सॉफ्ट डिसमिसल. 9वा धक्का मैदानावरती लागतोय हे दुर्निय संघाला 27 वरती.
एक धाव या ठिकाणी आलेले आणि 2 विकेट आपण बघितले, एक रनआउटच्या रूपाने, एक धावचेच्या रूपाने, माफ करा वैयक्तिक विकेट प्राप्त केली या ठिकाणी गोलंदाजाने. हा चेंडू हवेत, षटकार या ठिकाणी आलेला आहे. हा षटकार विजय नाही मिळून देणार, पण थोडंसं जय पराजय मधलं जे अंतर आहे ते कमी करण्याचा प्रयत्न तो करेल. इथून 21 धावांची आता गरज असेल विजयासाठी. वीरने सुंदर फटका केलाय अगेन्स्ट द टर्न. ओहो, वीर कुठे होता, आला कधी, शेवटला आला आणि जाता जाता त्याने मात्र 2 षटकार ठोकल्यात. सामना या ठिकाणी जिंकलेला आहे आणि या स्पर्धेचा गावदेव चषक 2025 या स्पर्धेचा चॅम्पियन संघ ठरलाय गावदेवी RM11 सोनारपाडा संघ.